या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। कालच्या राड्यानंतर आता अमोल मिटकरी यांना मात्र प्रवेश नाकारलेला आहे। त्यांच्याकडे त्यांच्या पीएकडे माफ करा त्यांच्या पीएकडे खरं तर या सगळ्या संदर्भात निमंत्रण पत्रिका सुद्धा होती, पण तरी देखील त्यांना त्यांच्या पीएला या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे, पास असून सुद्धा। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः मिटकरी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय घडलं जेव्हा तुम्ही सभागृहात एंट्री करत होतात? पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। पहिल्या दिवसापासून माझा पीए माझ्या सोबत असतो। तो नुसता पीए म्हणून नसतो, तर एक आमदाराचा केअरटेकर म्हणून असतो। जे वेगवेगळी शासकीय आयुधा आम्ही सभागृहामध्ये मांडतो त्याची ब्रीफिंग त्यांच्याकडे असते। रात्रभर आम्ही उद्याच्या प्रश्नावर, उद्याच्या लक्षवेधीवर काय प्रश्नांची उत्तरं काढायची त्यावर आम्ही अभ्यासपूर्ण ड्राफ्ट काढून त्यांच्याकडे असतो। आज नित्यनेमानं रोजच्या प्रमाणे मी गेटवर आलो। तिथल्या सिक्युरिटीने सांगितलं तुम्ही या गेटनी पीएला पाठवा, आणि मी तिथे 10 मिनिटं वाट बघत होतो। तर माझ्या पीएला इथे अडवण्यात आलं आणि सर्वात शेवटी उभं करण्यात आलं। त्याच्यानंतर मी येऊन इथल्या सिक्युरिटींना विनंती केली। ते म्हणले आम्हाला स्ट्रिक्ट आदेश आहेत, कोणाला सोडायचं नाही। तोपर्यंत अनेक लोक इथून त्याच पासवर, जी पास माझ्या पीएकडे आहे त्या पासेसवर सोडल्या गेली होती। पण मग माझं नाव पाहून यांनी थांबवलंय का, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, त्या सिक्युरिटीला म्हणतोय की तुम्हाला हे उशिरा आलेली अक्कल नाही आहे का? काल विधान भवन मध्ये दोन्ही गटाकडून, ज्यामध्ये दोन्ही गटाकडून क्रिमिनल माइंडची लोक होती, कोणावर मोका होता, कोणावर तडीपारीचे, कोणावर बलात्काराचे गुन्हे होते, ते तुम्ही पोलीसवाल्यांनी सोडले आत। त्यांना तंबाखू सोडून पण दिला अनेकांनी। ते कालपर्यंत चाललं आणि आजचा शेवटचा दिवस आहे। यावेळेस यांना अक्कल सुचलेली आहे का? आता ते सिक्युरिटीला विचारतो, सिक्युरिटी म्हणतात जोपर्यंत विधान परिषदेचे सभापती स्वतः येऊन आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही। म्हणून मी इथे बसलोय। त्यांना विचारा, नाही तर त्यांचं 1 to 1 घ्या। तुमच्या रिपोर्टरला सांगा ते काय म्हणाले, जरा विचारा त्यांना। मग आता माननीय सभापती महोदयांशी मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण कॉन्टॅक्ट झाला नाही। सभापतीच्या ओएसडींशी आम्ही जोडून देण्याचा प्रयत्न केला, पण यांनी फोन घेतला नाही। त्यामुळे सत्तेतला आमदार असताना जर आजच्या शेवटच्या दिवशी उशिरा आलेली अक्कल, कालपर्यंत पोलिसांनी आरोपी आज सोडले, नंतर विधान भवनच्या लॉबीमध्ये राडा झाला, मग महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वाभाडे निघाले, आणि आज त्यावरच आम्ही बोलून हक्कभंग समितीकडे कालचं प्रकरण दाखल करण्याकरता आज आम्ही बोलणार होतो सभागृहामध्ये। तर आज आम्हाला इथे बसून ठेवण्यात आलं। 12:30 वाजेपर्यंत पोलिसांनी इथं काहीच केलं नाही। आज सकाळपासून मात्र ते इतकं शुद्धीपत्रक घेऊन इथे उभे आहेत की नाही एक आमदार जाणार, आमदारासोबतचा पीए जो रोज तुम्ही डोळ्यानं पाहता, रोज त्याच्याकडे डॉक्युमेंट असतात, तीच पास असते, त्याच पासेसवर पीए सोडल्या जातात। आज सगळ्यांना बाहेर ठेवलं यांनी। आणि आता तुम्ही बघा, तुमचा कॅमेरा फिरवा, सगळी लोक आत कशी जात आहेत बघा। बघा, ज्यांच्याकडे पिवळी पासेस आहेत ते पण इथं जाताना तुम्हाला दिसत आहेत। म्हणजे तुम्ही वशिलेबाजी लावलेली आहे का? ही काय पद्धत आहे? या सिक्युरिटीवर पण कारवाई झाली पाहिजे। आणि कालपर्यंत पोलीस प्रशासनाने ज्या चुका केल्या त्याच्यामुळं महायुतीचं सरकार तर बदनाम करण्याचा डाव त्यांनी यशस्वी केलाच एक प्रकारे, पण महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना सुद्धा त्यांनी एक प्रकारे अशा पद्धतीनं अवमानच केलेला आहे। म्हणजे कालपर्यंत तुम्ही मोक्याचे आरोपी सोडताना आज एका आमदाराला इथं तुम्ही सिक्युरिटी म्हणून बसून ठेवलं। ज्या खुर्चीवर सिक्युरिटी बसतो ना विधान भवनचा, त्या खुर्चीवर मी बसलेलो आहे। अगदी मिटकरीजी, तुम्ही म्हणताय की तुमच्याकडेही तुमच्या पीएकडेही तोच पास आहे, ज्या पासवर सगळ्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। मग तुमच्याच पीएला का रोखण्यात येत आहे? का त्यांना आतमध्ये सोडलं जात नाहीये? कुठं पाणी मुरतंय? पाणी बरंच मुरलेलं आहे। आता काही एक्स्ट्रा पाणी मुरायला जागा पण नाही, एवढं ओव्हरफ्लो झालेलं आहे। पण जाणीवपूर्वक त्यांनी बिचाऱ्यांनी सांगितलं का मिटकरी साहेब तिथे थांबू नये, मला जायचं आहे, कारण आज सकाळी अंतिम आठवडा प्रस्तावावर 10 वाजतापासून चर्चा होणार आहे आणि 10:30 वाजताला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर एक गाणं लॉन्च होणार आहे, आणि त्याकरता आम्ही सकाळी लवकर आलो। काल सुद्धा माझ्यासोबत एक तोच प्रकार घडला की एअर इंडियाच्या बिल्डिंगकडून येत असताना जिथे चेकपोस्ट आहेत तिथे 2 पोलीसवाले, त्यातल्या एक महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वतः मला विचारतात तुमच्याकडे पास आहे का? अहो म्हटलं मॅडम, माझ्या खिशाला विधान परिषदेचा लाल बॅच असताना सुद्धा जर पोलीसवाले त्याला आमदार आहे का हे विचारत असतील तर यांचं ट्रेनिंग केलं पाहिजे ना, पोलीसवाल्यांचं यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे। एवढं तर सांगितलं पाहिजे की हिरवा बॅच लावलेला आमदार हा विधानसभेचा सदस्य असतो, लाल बॅच लावलेला आमदार हा विधान परिषदेचा सदस्य असतो। तरी मला सुद्धा काल त्या एअर इंडियाच्या बिल्डिंगच्या पहिल्या चेकपोस्टवर तिथल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने अडवलं, नंतर पोलीसवाले आले, नंतर त्यांनी चूक सावरून घेतली। म्हणजे इथले इतके अप्रशिक्षित पोलीस जर असतील की आरोपींना तंबाखू मळून देण्यापर्यंत आमदारांच्या खिशाला बॅच लावलेला असताना तो आमदार आहे की नाही आहे
ह्याच्यावर जर त्यांना शंका उत्पन्न होत असेल तर मला वाटते हे तर या सांस्कृतिक वैभवाचं दुर्दैव आहे. कशी सिक्युरिटी लावतोय आपण? कोण आहेत ही लोक? यांच्या वशिलेवाले, यांच्या ओळखीचे सगळे लोक आत गेलेत. आजच्या सगळ्या पासेस चेक करा, आजच्याच करा, जाऊ द्या कालच्या, आणि बघा यांनी कोणाकोणाला आत सोडलंय. त्याच पासेसवर सोडलंय ना. मग माझी पास पाहून यांना काय पोटशूल उठलाय ते मला माहित नाही, आणि मला न्याय मिळेपर्यंत मी येथून उठणार नाही. तो माझ्या आजचं कामकाज माझं खाली गेलं तरी चालेल, वाया गेलं तरी चालेल, कारण मी शेवटच्या दिवशी शेतकरी या विषयावर बोलणार होतो. शेतकऱ्याच्या कर्जमाफी या विषयावर मी बोलणार आहे. मी जरी सत्तेतला आमदार असलो तरी एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला माणूस आहे, एका सामान्य घरात जन्माला आलेला माणूस आहे. या मायबाप शेतकऱ्याचे प्रश्न विचारण्यासाठी जर मला इथेच बसून ठेवत असतील की जाऊच नको तू, तर मी आता माझ्याकडे शेवटचा पर्याय तुमची पत्रकारिता. या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगू इच्छितो की इथल्या पोलीस प्रशासनाने काल गुंडे मवाली आज सोडले इथल्या लोकांनी सिक्युरिटीच्या, आणि आज मात्र आम्ही राजे हरिश्चंद्र आहोत असं दाखवून ते आता सिक्युरिटी करतायत इथे, आणि मला इथे बसून ठेवलं. मला माहित नाही सभापती येतील की नाही, मला माहित नाही विधानसभेचे अध्यक्ष याची दखल घेतील की नाही, पण मला स्वतःला एवढं माहित आहे की पत्रकारिता किंवा लोकशाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे या बाजूला कोरलंय ते मला न्याय देणार. अगदी अध्यक्षांपर्यंत हा सगळा मुद्दा पोहोचलाय का? त्यांनी या सगळ्या प्रकरणी कोणाला काही आदेश दिले? तुमच्याशी काही संपर्क झालाय का? आता जवळपास 20 मिनिटांहून अधिक काळ उलटलेला आहे. तुम्ही सिक्युरिटीच्या खुर्चीवर बसता, त्या खुर्चीवर राज्याचे आमदार बसलेले आहेत, तरी देखील त्यांना या ठिकाणी आज सोडलं जात नाहीये. पास सारखा असून सुद्धा असा तुमचा आरोप आहे. गेल्या अर्धा तासापासून मी इथे बसलोय, अद्यापही विधान परिषद आणि विधानसभेकडून याची दखल घेतल्या गेलेली नाही. आणि मला असं वाटतं की साधारणपणे आमदार इथे बसलेला असताना ते त्याची काळजी घेतील, पण त्यांनी अजिबातही अद्याप मला कुठलाही फोन नाही. बघा, एक आमदार चाललेत, त्यांच्या पीएशी वागण्याची पद्धत बघा, यांची पद्धत बघा, दाखवा यांना. एक आमदार आहेत माझ्यासोबत, किरण सरनाईक, अपक्ष आमदार, त्यांचा रोज पीए सोबत असतो, त्यांच्या सगळी ब्रीफिंग त्यांच्याकडे असते. यांचं उन्मत्तपणा, यांच्या बोलण्याची पद्धत ही सगळी तुम्ही बघा, आणि ऑन रेकॉर्ड बघा, लाईव्ह चालू आहे हे सगळं. तुम्ही बसा ना सरनाईक साहेब, माझे पीएला अडवलंय त्यांनी या सिक्युरिटीने. तुम्ही बसा इथं, मागा न्याय सभापतींना. रोज आपण येतो, आपण काय गुंडे मावाली आहेत का? काल तुम्ही गुंडे मावाली सोडले आहात. आम्ही 2 विधान परिषदेचे सदस्य इथं बसतो, जोपर्यंत आमच्या पीएनकडे ब्रीफिंग आहे, आमच्या पीएनकडे आमचे सगळे कागदपत्र आहेत, आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, स्वतः सन्माननीय सदस्य सरनाईक साहेबांची अर्धा तास चर्चा शिक्षकांवर आहे. मग शिक्षकांवर बोलायचं नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलणाऱ्या आमदारांना तुम्ही बाहेर ठरवता. ही कुठली मस्ती आहे त्या सिक्युरिटीला? याच्यावर यांनी बोललं पाहिजे. कालपर्यंत तुम्ही सोडलेत नाहीत ते चोर गुंडे मवाली. आज तुम्हाला शेवटचा दिवस आहे, याची माननीय सभापतींनी दखल घ्यावी, आणि नाही घेतलं तर आमचं कामकाज आम्ही इथेच बसून करू. आपण पाहतोय सरनाईक यांना सुद्धा आता त्या ठिकाणी अडवलेलं आहे. काय त्यांच्या पियाला काय सांगण्यात आलेलं आहे? तुमच्या पीएला अडवलंय सांगा. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी या विधानमंडळामध्ये काहीतरी बाचाबाची झाली, धक्काबुक्की झाली. त्याचा परिणाम असा झाला की रोज आमच्यासोबत आमचे जे कामकाज पाहणारे मंडळी आहे, माझे सन्मान्य सहकारी अमोलजी मिटकरी साहेब आणि मी, आम्ही आमच्या सहकार्याला घेऊन त्या ऑफिसमध्ये जात असतो, विधान भवनमध्ये जात असतो. परंतु आज या ठिकाणी आमच्याबरोबर काम करण्यासाठी येणारे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी सिक्युरिटी गार्डने अडवलेला आहे. हा अन्यायकारक या ठिकाणी सिक्युरिटीवाले वागत आहेत. माझी सभापती महोदय आपल्याला विनंती राहणार आहे की जे गुंडे मवाली लोक आहेत ते त्या ठिकाणी त्यांचा उपद्व्याप करून गेलेले आहेत, परंतु रोज आम्ही इथं येतो, नियमितपणे त्या ठिकाणी कामं करतो. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न शिक्षक आमदार असल्या म्हणून मी मानतो, अनेक प्रकारचे प्रश्न मिटकरी साहेब त्या सभागृहामध्ये मांडत असतात, आणि ते कुठंतरी पोटतिडकीनं मांडल्या जावे म्हणून आम्ही लवकर या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी आज जर सिक्युरिटीवाले जर आम्हाला जाऊ देत नसतील तर निश्चित रूपानं हा अन्याय आहे. आम्ही असं जर या सिक्युरिटीवाले वागत असतील तर याच ठिकाणी बसून आमचं या अधिवेशनाचा शेवटचा दिवस या ठिकाणी असा आम्हाला प्रश्न तयार झालेला आहे. माझी सन्मान्य सभापती महोदयाला विनंती आहे की आपण तातडीने, ताबडतोबीने या ठिकाणी सिक्युरिटी गार्डला इन्स्ट्रक्शन द्यावे की जे कामकाज करणारे, पाहणारे पीएस लोक आहेत, पीए लोक आहेत आमचे,
आमदार मिटकरी लोकांची, साहेब. त्यांना त्यांच्यासोबत आतमध्ये जाऊ द्यावे. अगदी धन्यवाद. मिटकरीजी, आम्ही दुसरा कोणताही कर्मचारी या ठिकाणी सोबत आणलेला नाही. मिटकरीजी, आपण आपण आपल्या प्रतिनिधीला सांगूया त्या सिक्युरिटीशी संवाद साधायला. काय म्हणणं आहे त्या सिक्युरिटींचं? स्वप्नील, मी तुम्हाला विनंती करते त्या सिक्युरिटींशी संवाद साधा. का सोडलं जात नाहीये आमदारांच्या पीएलना आतमध्ये? जर पास दिला गेलाय विधिमंडळाकडून, जो पास वैध आहे याकरताच देण्यात आलाय, तर मग आज का सोडलं जात नाहीये? गुंडे गेले, आमचं म्हणणं ते आहे. सरनाईक साहेब म्हणतात ते बरोबर आहे की 10 दिवस 15 दिवस सातत्यानं गुंडे मवाली काही आमदारांसोबत जात राहिले, त्यावर तुम्ही बोलले नाही. पण पहिल्या दिवसापासून आमचे प्रामाणिकपणे काम करणारे लोक तुम्ही शेवटच्या दिवशी बाहेर ठेवणार. त्याच्यामुळं हा अन्याय दूर होईपर्यंत आम्ही काही उठणार नाही. वाटल्यास तुम्ही सिक्युरिटीशी बोलू शकता. स्वप्नील, सिक्युरिटीशी संवाद साधा. का अडवलं जात आहे त्यांना? का पीएनना अडवलं जात आहे? स्वप्नील, मिटकरी जी, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा, मला संवाद साधायचा आहे तुमच्याशी. स्वप्नील, मिटकरी साहेब, मी विनंती करते की सन्नाईकांचा हेडफोन आपल्या रिपोर्टरला द्यावा, म्हणजे मी काय बोलते हे आपल्या प्रतिनिधींना ऐकू येईल. सरनाईक साहेब, तुमचा हेडफोन द्या त्यांना. दिलाय ना? स्वप्नील, स्वप्नील, त्या सिक्युरिटींशी संवाद साधा. सरनाईक, अगदी स्वप्नील, त्या सिक्युरिटीशी संवाद साधा. या घडीची सगळ्यात महत्वाची आपण बातमी पाहतोय. अमोल मिटकरींच्या पीएला अडवल्यानंतर आता सरनाईक यांच्या देखील पीएला अडवण्यात आलेलं आहे. अपक्ष आमदारांच्या पीएला अडवण्यात आलेले सिक्युरिटीवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी आता मिटकरींची मागणी आहे. जोवर कारवाई होत नाही, आज सोडलं जात नाही पीए सकट आपल्याला, तोवर आपण मात्र हटणार नाही अशी भूमिका आता मिटकरींनी या ठिकाणी घेतलेली आहे. काल लॉबी मधला मारहाण प्रकरण आणि त्यानंतर आता मात्र सभागृहातल्या सगळ्या सिक्युरिटीला टाईट करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. पण हे उशिरा सुचलेलं शहाणपण नाही का, असा सवाल आता यावर अमोल मिटकरी उपस्थित करतायत. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, थेट आपल्याशी बोलत होते अमोल मिटकरी, ज्यांनी या सगळ्या संदर्भात आता नाराजी व्यक्त केलेली आहे. पहा, ही थेट दृश्य आपण पाहूया. मी माझ्या पीसीआय टीमला विनंती करीन की त्यांनी दृश्य दाखवावीत. या ठिकाणी जे पास घेऊन येत आहेत त्या प्रत्येकाचे पास चेक केले जात आहेत, त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे. पण मिटकरी, अमोल मिटकरी आणि सरनाईक यांच्या पीएनना मात्र आज सोडण्यात आलेलं नाहीये. त्यांच्याकडे जो नेहमी पास दिलेला होता तोच पास आजही होता. पण कालच्या लॉबीतल्या मारहाणीनंतर आता मात्र त्यांच्या पीएनना आज सोडलं जात नाहीये. हा आमच्यावरचा अन्याय आहे. शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आपण आज बोलणार होतो, कर्जमाफीवर बोलणार होतो. आपल्याला वेगळा न्याय का, असा सवाल या ठिकाणी मिटकरींनी उपस्थित केलाय. या सगळ्या विषयी आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले जाणार आहेत. पुन्हा एकदा आपण मिटकरींशी सुद्धा संवाद साधणार आहोत. नेमका हा सगळा काय प्रकार घडतोय, कधीपर्यंत मिटकरींना आज सोडलं जाईल. सुरुवातीला अमोल मिटकरी एकटेच होते, या ठिकाणी आंदोलन करत होते. पण आता 2 आमदार या ठिकाणी बसलेले आहेत आंदोलनासाठी. या दोनही आमदारांच्या पीएनना मात्र अडवण्यात आलेलं आहे. आज सोडलं जात नाहीये. नेहमी खरं तर याच पासवर आज सोडलं जायचं, पण आज मात्र त्या पासवर आज सोडलं जात नाही. आपले प्रतिनिधी सुद्धा आपण पाहतोय. स्वप्नील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेणार आहोतच. स्वप्नील, त्या सिक्युरिटींशी संवाद साधा. काय त्यांना नेमके आदेश देण्यात आलेले आहेत? का सोडलं जात नाहीये? जर काल परवापर्यंत त्याच एका पासवर सोडलं जात होतं, तर आज त्या पासवर का सोडलं जात नाही? हा एक महत्वाचा तर मुद्दा आहेच. शिवाय काल जर ठरलंय की या पासवर आज सोडलं जाणार नाही उद्यापासून पीएनना, तर याची कल्पना आमदारांना देण्यात आलेली होती का? हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. लागविण्याची जर विधान भवन परिसरामध्ये हा इन गेट आहे. खरं तर इन गेट वरती जे सुरक्षा रक्षक आहेत ते आयडी तपासूनच सर्व संवाद साधू नका. तुम्ही अमोल मिटकरींशी बोला. याची कल्पना त्यांना देण्यात आलेली होती का?
नक्की आपण अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधू, त्यांना ही कल्पना देण्यात आली होती का याची माहिती घेऊ. खरं तर अमोलजी, तुम्हाला कल्पना देण्यात आली होती का की एखाद्या पासवरती त्यांना आतमध्ये सोडण्यात येईल, कोणता कलरचा पास असेल? अजिबात कल्पना देण्यात आलेली नाही. इथे आल्यानंतर गेटवर ही कल्पना देण्यात आली. काल अगर ती कल्पना दिली असती तर आम्ही त्या तयारीने सुद्धा आलो असतो, पण याची पूर्व कुठलीही कल्पना आम्हाला विधान भवनकडून मिळालेली नाही. अपमानास्पद वागणूक भेटते याची मला खंत वाटते. हे आहे अपमानास्पद वागणूक आहे ना. एका सत्ताधारी आमदाराला, जो सत्ताधारी आमदार विधान परिषदेवर आहे, त्या आमदाराला जर पोलीस ऐकत नसतील तर विरोधी पक्षाच्या लोकांचं तर काही खरं नाही. मला खोटं नाही सांगत. काल सांगायला पाहिजे होतं सभागृह संपल्यानंतर. सगळ्यांनी, सचिवांनी सांगायला पाहिजे होतं सभागृह संपल्यानंतर की हे अशा प्रकारे उद्या येताना तुम्ही काळजी घ्या, तुमच्या पीएला सोडणार नाही. आम्ही कशाला आलो असतो? आम्ही तयारी करून आलो असतो. ही चूक आहे. आणि सिक्युरिटीचे उन्मत्त वागणं, हे मला असं वाटतं सिक्युरिटी पोलीस इथले अप्रशिक्षित आहेत. मी स्वतः गृहमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत आज सगळ्या काही गोष्टी सांगणार. या पास धारकांना सोडण्यात येत नव्हतं, मात्र आता बघतो तर परिस्थिती वेगळी. आता पीएना सुद्धा सोडण्यात येत नाहीये, त्यांच्याकडे शासकीय आधार कार्ड असतात. तेच म्हणतो की आम्ही अधिवेशनाचा पूर्ण वेळचा पास बनवला. पूर्ण वेळचा पास. माझा पूर्ण वेळचा पास आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. अनेक लोक गेले ते यांच्या नाकावर टिचून यांना माहीत पण नाही. आता शेवटच्या दिवशी जो रोज तुम्ही सुय सहाय्यक पाहता त्यालाच तुम्ही अडवलं. आम्ही आज जाऊन करणार काय? आमच्याकडे ब्रीफिंग असली तरच आम्ही बोलू शकणार. शेतकऱ्याचे मुद्दे महत्वाचे आहेत साहेब. शेवटचा दिवस आहे. आम्ही हात जोडून विनंती करतो सभागृहात की आम्हाला 2 मिनिटं शेतकऱ्यावर बोलू द्या. अगदी आम्ही बोलतो स्वप्नील, पण. तिथं आणि असलेल्या आमचा आवाज जर सिक्युरिटींशी ऐकला आता नसेल, संवाद साधा तुम्ही. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ते आम्हाला न्याय देतील. स्वप्नील, तिथे असलेल्या सिक्युरिटींशी आता तुम्ही संवाद साधा. काल परवापर्यंत याच पासवर सोडलं जात होतं, आता नेमकं का सोडलं जात नाहीये? आणि या सगळ्याविषयी जर त्यांच्यापर्यंत आदेश पोहोचले आहेत, आमदारांना याचं ब्रीफिंग करण्यात आलेलं नाहीये, अमोल मिटकरी स्वतः सांगतायत की आपण याविषयी अनभिज्ञ आहोत, तर त्यांच्यापर्यंत, सिक्युरिटीपर्यंत हे नोटिफिकेशन कधीपर्यंत आलं? आज का सोडलं जात नाहीये त्यांना नेहमीच्या पासवरच आतमध्ये? विचारा त्यांना. लागवी निश्चितच आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू. खरं तर सुरक्षा रक्षकांना बोलण्याची परवानगी नसते. माध्यमांना त्यांचे वरिष्ठ अधिकारीही बोलत असतात. मात्र कोणते पास धारक जे आहेत ते सोडण्यात येत आहे. सर, तुम्हाला काय सांगण्यात आलं? मी बोलू शकत नाही. मी नाही बोलू शकत. कोणत्या कलरचे पासेस सोड? मी नाही बोलू शकत हो. आपण बघितलं या ठिकाणी परवानगी नसते त्यांना. खरं तर वरिष्ठ अधिकारीच या संदर्भातील माहिती आहे ती सर्व माहिती देण्यात येईल. आणि एकूण आमदारांना सुद्धा माहिती देण्यात आली होती का नाही या संदर्भातील सुद्धा माहिती जी आहे ती स्वप्नील, वरिष्ठ 2 अधिकारी आमदार देतील. या ठिकाणी बाहेर बसलेले आहेत. त्यांच्या पीएला सोडलं जात नाहीये आतमध्ये त्या नेहमीच्या पासवर. सिक्युरिटीच्या वरिष्ठांपर्यंत याविषयी माहिती गेली आहे का? वरिष्ठ कधीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहेत या सगळ्याविषयी त्यांना काही माहिती आहे का? विचारताना ते म्हणतात की आपले वरिष्ठ बोलतील. वरिष्ठांपर्यंत 2 आमदार बाहेर बसलेत, आंदोलन करतायत, आज सोडलं जात नाहीये त्यांच्या पीएना. याविषयी तुम्ही कल्पना दिली आहे का वरिष्ठांना? लागवी खरं तर आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या ठिकाणी बातचीत करताना ते माध्यमांशी त्यांना प्रतिक्रिया देऊ नये अशा प्रकारचे सक्त आदेश जे आहेत ते सर्व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अगदी. देण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी देत नाहीयेत माहिती. मात्र या संदर्भातील माहिती जी आहे ती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि वरिष्ठ अधिकारी या संदर्भात निर्णय घेतील असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. खासगीत खरं तर ही गोष्ट सांगण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र जे काही माध्यमांसमोर द्यायची प्रतिक्रिया असेल ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात येईल अशा प्रकारे सुद्धा एक उत्तर जे आहे ते त्यांच्याकडनं खासगीत देण्यात आलेलं आहे. लागवी अगदी निश्चित. स्वप्नील, तुर्तास धन्यवाद. तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेत राहू. याच बातम्यांवर कायम राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.